घटना क्रमांक 9 सत्ताग्रहण आणि धांदरटपणाने सत्तात्याग. वर्ष 1935च्या भारत विधीला अनुसरून दिनांक 1 एप्रिल 1937ला प्रांतिक स्वायत्ततेचा उद्भव झाला. विशेष संरक्षण, विशेष अधिकार, ब्रिटिश प्रकल्पांच्या हितसंबंधांचे रक्षण आणि ठिकठिकाणी सेवेत असलेल्या ब्रिटिशांची त्या त्या ठिकाणी स्थिरता अशा उपबंधांनी तो विधी ओतप्रोत होता. म्हणून काँग्रेसचे प्रथम सत्ताग्रहण करणे निषिद्ध मानले. पण प्रत्येक प्रांतात मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेले त्यांनी पाहिले आणि त्यात निदान 5 राज्यात तरी ती मंडळे व्यवस्थित काम करीत होती हेही त्यांना दिसले. दुसऱ्या 6 प्रांतात मंत्रिमंडळे अल्पमतात होती, पण आपल्या राष्ट्रोन्नतीच्या कामात ती प्रगती करीत होती. आपण जरी बहिष्काराचे धोरण चालू ठेवले तर आपण उपेक्षेने मारले जाऊ, ह्या भयाने काँग्रेसने जुलै 1937मध्ये सत्ताग्रहण करण्याचे ठरविले. हे करताना काँग्रेसने एक मोठी चूक केली. मुस्लिम लीगचे सभासद त्यांनी मंत्रिमंडळातून वगळले. काँग्रेसी म्हणवणाऱ्या मुसलमानांचाच मंत्रिमंडळात समावेश केला गेला. जातीनिरपेक्षतेच्या धोरणाच्या दृष्टीने आणि जातीविषयक विशेष प्रतिनिधित्व नसावे या हेतूने खरे म्हणजे काँग्रेसचे वर्तन योग्य ठरले असते. पण त्यांनी एकदा जातीय मतदारसंघाची घडण स्वीकारली होती. जातीवर अवलंबित मतदानाला मान्यता दिली होती. विभक्तपणाच्या अनुषंगाने येणाऱ्या आणखी गोष्टीही स्वीकारल्या होत्या. त्या दृष्टीने मुस्लिम मतदारसंघातून निवडून आलेल्या मुसलमानांना बहिष्कृत धरणे अन्याय होते. लीगच्या इच्छुकांनाच अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे प्रत्येक प्रांतात प्रतिनिधित्व मिळाले होते. जे मुसलमान राष्ट्रीय मुसलमान म्हणून मंत्री झाले ते वास्तविक मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी नव्हते. अर्थात मुस्लिम लीग ज्या अर्थाने मुसलमानांचे प्रतिनिधित्व करीत होती त्या अर्थाने आणि त्या तुलनेने आता मुस्लिम लीगच्या सदस्यांना मंत्रिपद नाकारणे म्हणजे स्वतःच्या तत्त्वांचा अपमान करून घेण्यासारखे होते. दुसऱ्या पक्षी मुसलमान काँग्रेसच्या छत्राखाली येण्यास उत्सुक नव्हते. मुसलमानांना सहानुभूती, पक्षपाती आधार देण्यास प्रांताचे राज्यपाल नेहमीच सिद्ध असत. पण काँग्रेसने मुस्लिम लीगच्या सदस्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. याचा जिनांना तांत्रिक लाभ मिळाला. त्याचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला. वर्ष 1939मध्ये काँग्रेसने सत्तास्थापन सोडले ते धांदरटपणाने. त्याने काँग्रेस मुस्लिम लीग आणि ब्रिटिश साम्राज्यवादी यांच्या हातचे खेळणे बनली. वर्ष 1935च्या भारतीय विधीच्या 93व्या धारेला अनुसरून काँग्रेस अधिकारावर होती. त्या प्रांताचे शासन राज्यपालांनी स्वतःकडे घेतले. उरलेल्या प्रांतात मुस्लिम लीगची मंत्रिमंडळे मात्र सत्तेवर राहिली. ब्रिटिशांच्या नीतीला अनुसरून तत्कालीन राज्यपालांचा कल निश्चितपणे मुस्लिम पक्षपाती होता. हिंदुस्थानावर जातीविद्वेषाचे राज्य चालले ते एका अंगाने मुस्लिम लीगच्या मंत्रिमंडळाकडून आणि दुसऱ्या अंगाने मुस्लिम हितैषी राज्यपालाकडून. हिंदू मुस्लिम एकता हे स्वप्नच राहिले. त्या व्यतिरिक्त आणखी काही नव्हतेच म्हणा. तरीही गांधीजींना त्यांचे काय? हिंदू आणि मुसलमान यांचे नेतेपद आपणाकडे ठेवणे हा त्यांचा हेतू. सत्तात्यागाने काँग्रेसने पुन्हा लोकशासन आणि राष्ट्रीयत्व यांचा बळी दिला. महात्म्याच्या हेकेखोरपणाच्या वेदीवर हिंदूंचे धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक मूलभूत न्याय अधिकार चिरडले गेले. घटना क्रमांक 10 महायुद्धाच्या परिस्थितीचा लीगने उचललेला लाभ. 5 प्रांतात मुस्लिम लीगची मंत्रिमंडळे आणि उरलेल्या 6 प्रांतात मुस्लिम हितैषी राज्यपालाचे शासन अशा अनुकूल परिस्थितीने उत्साहित होऊन जिनांनी आपल्या हालचालींना गती दिली. काँग्रेसने या ना त्या प्रकारे युद्धप्रयत्नांना विरोध केला. जिना आणि लीग यांनी आपले धोरण स्पष्ट ठेवले होते. ते तटस्थ राहिले आणि त्यांनी शासनाला अडसर घातला नाही. पण पुढच्याच वर्षी लीगच्या लाहोर येथील अधिवेशनात त्यांनी अटीच्या स्वरूपाचा ठराव केला. युद्धकार्यात आमचे सहकार्य हवे असेल तर हिंदुस्थानचे विभाजन झाले पाहिजे. लाहोरच्या या ठरावानंतर थोड्या महिन्यातच लॉर्ड लिनलिथगो यांनी मुसलमानांच्या फुटेरीपणाच्या धोरणाला पूर्ण पाठिंबा दिला. त्यांनी शासकीय भूमिका स्पष्ट करणारी एक विज्ञप्ती काढली. त्यात हिंदुस्थानातील सर्व राजकीय प्रवाहातील घटकांच्या अनुमती वाचून हिंदुस्थानच्या संविधानात परिवर्तन होणार नाही असे आश्वासन मुसलमानांना दिले.
उपनरूपाने दिलेल्या या आश्वासनाने हिंदुस्थानच्या राजकीय प्रगतीत खीळ घालणारा अडवणुकीचा अधिकार मुस्लिम लीग आणि जिना यांना प्राप्त झाला. त्या दिवसापासून फुटीरपणाची प्रक्रिया एकवटलेल्या सामर्थ्याने होऊ लागली. मुस्लिम लीगने मुसलमानांच्या सेना प्रवेशाला प्रतिबंध केलेला नव्हता. भूदल, नौदल, नभदल यात मुसलमान प्रचंड संख्येने प्रवेश करीत होते. आपले सैन्यातील प्रमाण फार घटत असल्याचा ओरडा पंजाबच्या मुसलमानांनी केला होता. आज काश्मीरमध्ये होत आहे त्याप्रमाणे. तेव्हा भावी इप्सित साध्य करण्याच्या हेतूने मुस्लिम लीगने शासनाला 6 वर्षे चाललेल्या त्या जागतिक युद्धात अडथळा आणला नाही. नथुरामने येथे दिवंगत सर सिकंदर हयात खान यांचे कैरो येथे गेल्या महायुद्धाच्या काळात सैनिकांपुढे झालेले भाषण वाचून दाखविले. हिंदुस्थानच्या संविधानात त्यांच्या अनुमती वाचून काही परिवर्तन केले जाऊ नये हे त्यांना हवे होते. पाकिस्तानला मान्यता मिळाल्या वाचून त्यांची अनुमती मिळणार नव्हती. वर्ष 1940च्या ऑगस्टमध्ये लॉर्ड लिथगो यांनी तशा प्रकारचे आश्वासन त्यांना दिले होते. घटना क्रमांक 11. क्रिप्सने मांडलेल्या विभाजन योजनेला मान्यता. युद्धाला पाठिंबा द्यावा की विरोध करावा की तटस्थ राहावे याविषयी काँग्रेसचे मतच बनत नव्हते. या सर्व धोरणांचा उद्घोष काँग्रेसने आलटून पलटून केला होता. तो कधी भाषणातून असे, कधी प्रस्तावातून असे, कधी तो वृत्तपत्रीय प्रचाराने तर कधी अन्य मार्गाने असे. स्वतःचे निश्चित स्थिर मत काँग्रेसला नसल्याचे आणि येऊन जाऊन काँग्रेसचा विरोध मौखिक असल्याचे शासनाने हेरले. 1942 पर्यंत तरी युद्ध निर्वेदपणे अवरोधपणे चालू होते. युद्धाला आवश्यक ते मनुष्यबळ, द्रव्यबळ आणि साहित्य शासनाला मिळत गेले. शासनाने मागितलेले ऋण पूर्णांशाने उभे राहत गेले. वर्ष 1942 मध्ये क्रिप्स मंडळ आले. निरर्थक आश्वासनाचे एक पोकळ गाठोडे त्याने लोकांना आणि काँग्रेसला देऊ केले. पण त्या गाठोड्याला विभाजनाच्या स्वच्छ संकेताची भरीव पार्श्वभूमी मात्र होती. क्रिप्स शिष्टमंडळ पडले हे स्वाभाविकच होते. पण मंडळाच्या आश्वासनांना विरोध दर्शविताच काँग्रेसने देशभंजनाच्या तत्त्वाला मान्यता दिली. एकीकडे लोकशासनात्मकता आणि राष्ट्रीयता यांचा उद्घोष आणि दुसरीकडे विभाजनाला मान्यता असा हा दुटप्पी व्यवहार होता. एप्रिल 1942ला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक अलाहाबादला भरली होती. तेथे फाळणीच्या तत्त्वाला प्रचंड बहुमताने विरोध झाला होता. अल्पमतात होते सी. राजगोपालाचार, आजचे महाप्रशासक, गव्हर्नर जनरल आणि आणखी 5-6 जण. तथाकथित राष्ट्रीय मुसलमान मौलाना आझाद हे काँग्रेसचे तेव्हा अध्यक्ष होते. थोड्या महिन्यांनी त्यांनी निर्णय दिला की त्यापूर्वी भरलेल्या कार्यकारिणीने केलेल्या ठरावावर या फाळणीविरोधी ठरावाचा परिणाम होणार नाही. या कार्यकारिणीने अल्पशाने का होईना फाळणी तत्त्वाला मांडली होती. काँग्रेस किंकर्तव्यमूढ होऊन गेली. मुस्लिम पक्षपाती राज्यपाल आणि मुस्लिम मंत्रिमंडळे यांच्या साहाय्याने शासन आपला कारभार निर्भीतपणे सांभाळीत होते. राजा महाराजांनी युद्धकार्याशी सहयोग दिला. श्रमिकांनी युद्धापासून अलिप्त राहण्याचे नाकारले. धनिक वर्गाने शब्दाने काँग्रेसला पाठबळ दिले. कृतीने शासनाला हवे ते चढ्या भावात पुरविण्याचा क्रम ठेवला. आपल्या पक्षाघातातून अर्धांगातून बाहेर येण्यास काँग्रेसला वावच राहिला नाही. त्यांनी सत्यात्याग केला होता. त्या नाममात्र विरोधाला उपेक्षून शासन राज्यशकट हाकीत होते. घटना क्रमांक 12. काँग्रेसचा भारत सोडा उपक्रम आणि लीगचा फाळणी करा आणि भारत सोडा उपक्रम. आगतिक झाल्याने केवळ निराशेच्या आवेगाने गांधीजींनी भारत सोडा हा उपक्रम आखला. काँग्रेसने ती चाल संमोदित केली. परकीय सत्ताधाऱ्यांविरुद्ध तो सर्वात व्यापक उठाव व्हावयाचा होता. करा अथवा मरा असा आदेश गांधीजींनी लोकांना दिला. त्याबरोबर नेत्यांना शासनाने तत्काळ बंदीत टाकले. हिंसाचाराची काही कृत्ये काँग्रेसजनांनी काही आठवडे चालू ठेवली. पण 3 महिन्याच्या आत शासनाने आपल्या दमनशक्तीने त्या आंदोलनाचा गळा दाबला. आंदोलन लवकरच कोलमडले. भारत सोडा आंदोलन शमले होते तरी ते मागे घेतले असे न म्हणता काँग्रेसच्या वृत्तपत्रांनी आणि बाहेर असलेल्या काँग्रेसजनांनी आमच्या नेत्यांना सोडा असला केविलवाणा याचनाक्रम ठेवला. या उपक्रमाचे
फलित ते एवढेच, गांधीजींनी तर सुटकेसाठी झेपेल तेवढा उपवास करण्याचा मार्गही अवलंबिला होता. पण पुरी 2 वर्षे म्हणजे जर्मनीचा पूर्ण पडाव होईपर्यंत नेत्यांना बंदीगृहात राहावे लागले. शासन सर्व अंगाने विजयी झाले होते. जिनांनी भारत सोडा चळवळीला उघड विरोध केला. त्यांच्या मताने हे आंदोलन मुस्लिम हिताविरोधी होते. त्यांनी एक प्रतिरोधी घोषणा केली, हिंदुस्थानचे विभाजन करा आणि भारत सोडा. गांधीजींची हिंदू मुस्लिम एकता इथपर्यंत येऊन धडकली. घटना क्रमांक 13, हिंदू विरुद्ध हिंदुस्थानी. गांधीजींच्या मुस्लिम पक्षपाती धोरणाचे दर्शन हिंदुस्थानाच्या राष्ट्रभाषेच्या प्रश्नावरील त्यांच्या विपर्य विचारसरणीने जेवढे स्पष्ट होते तेवढे आणखी कशाने होत नाही. शास्त्रशुद्धतेच्या सर्व कसोट्यांवरूनही हिंदीची राष्ट्रभाषा होण्याची सर्वप्रथम योग्यता आहे. हिंदुस्थानातील प्रारंभीच्या आपल्या राजकीय कालखंडात गांधीजींनी हिंदीला चांगलाच उठाव दिला. पण मुसलमानांना हिंदीचे प्रेम नाही हे त्यांना समजताच त्यांनी पवित्रा बदलला. ते हिंदुस्थानी नावाच्या भाषेचे जनक म्हणून पुढे सरसावले. हिंदुस्थानी अशी कोणतीच भाषा नाही हे सर्वजण जाणतात. त्या तथाकथित भाषेला ना व्याकरण ना शब्दसंग्रह, ती केवळ एक बोली आहे. ती बोलतात पण लिहित नाहीत. हिंदी आणि उर्दू यांच्या संकरातील ते एक अनौरस पोर आहे. महात्म्यानेही ती लोकप्रिय होऊ शकली नाही. पण मुसलमानांचे प्रेम संपादने एवढेच ब्रीद असलेल्या गांधीजींनी आग्रह धरला की हिंदुस्थानी हीच हिंदुस्थानची राष्ट्रभाषा व्हावी. त्यांच्या श्रद्धांध भक्तांनी अर्थातच डोळे बांधून त्यांना पाठिंबा दिला आणि ती अनौरस भाषा वापरली जाऊ लागली. बादशाह राम आणि बेगम सीता असले शब्दप्रयोग केले जाऊ लागले. पण जिनांना मिस्टर जिनांच्या ठिकाणी श्रीयुत जिना किंवा आझाद व मौलाना आझादच्या ठिकाणी पंडित आझाद म्हणायचे धाडस या महात्म्याला झाले नाही. हिंदू मुस्लिम एकतेच्या शोधाची गांधीजींची वाहतूक एकदिक वन वे होती, उभयदिक नव्हती. हिंदीच्या भाषा सौंदर्याशी, लिपीशुद्धतेशी केवळ मुसलमानांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना व्यभिचार करावयाचा होता. पण हिंदुस्थानातील सर्वसामान्य नागरिकांव्यतिरिक्त काँग्रेसजनांनी सुद्धा हा अनाचार गिळण्यास नकार दिला. गांधीजींचा हिंदुस्थानीचा अट्टहास चालूच राहिला. पण हिंदू समाज अधिक शक्तिशाली ठरला. आपल्या संस्कृतीशी आणि मातृभाषेशी त्यांची एकनिष्ठा प्रखर दिसली. महात्म्याच्या लहरीपुढे नमण्यास त्यांनी नकार दिला. परिणामी गांधीजी हिंदी परिषदेत वरचढ ठरू शकले नाहीत. त्यांना त्यागपत्र द्यावे लागले. पण गांधीजीचा घातक प्रभाव रेंगाळत आहे म्हणून राष्ट्रभाषा हिंदी ठरवावी की हिंदुस्थानी या प्रश्नावर काँग्रेसजनात अद्याप संभ्रम दिसून येतो. देशाच्या 80% लोकांची भाषा हीच राष्ट्रभाषा असली पाहिजे, हा साधा व्यवहार अगदी सर्वसामान्य बुद्धीच्याही लक्षात आला पाहिजे. पण गांधीजीच्या हिंदुस्थानीच्या हट्टात त्यांच्या मुस्लिम पक्षपाताचे अगदी मूढपणाचे दर्शन घडले. हिंदी भाषेचे आणि देवनागरी लिपीचे चाहते पुरस्कर्ते लाखांनी आहेत ते सुदैव आहे. उत्तर प्रदेशाने हिंदी हीच राज्यभाषा म्हणून अंगीकारली. शासनाने नियुक्त केलेल्या समितीने संविधानाचे प्रारूप शुद्ध हिंदीत भाषांतरित केले आहे. आता विधिमंडळातील काँग्रेस पक्ष लोकमानसाला मान देतो आणि हिंदीचा पाठपुरावा करतो. ही महात्म्यावरील निष्ठेच्या आपल्या खुळाला कवटाळतो आणि एखादी परकी अभारतीय भाषा हिंदुस्थानासारख्या महान देशावर लादतो, ते ठरावयाचे आहे. प्रत्यक्षात हिंदुस्थानी हे उर्दूलाच दिलेले नाव आहे. पण हिंदीला सरळ डावलून उर्दूची घटस्थापना करण्याचे धाडस गांधीजींना झाले नाही. म्हणून हिंदुस्थानीच्या ताडपत्री घालून उर्दूचा शिरकाव करण्याचा तो प्रयत्न कोणाही हिंदू राष्ट्रवाद्याने उर्दू प्रतिबंधित केली नाही. पण हिंदुस्थानीच्या पदराखालून उर्दू घुसडवून देणे हा लेखापलाप आहे, फ्रॉड आहे आणि दंड्य अपराधाइतके ते दोषास्पद आहे. गांधीजींनी ते करण्याचे धडपड केले. शालेय अभ्यासक्रमातून आणि शिक्षण संस्थातून हिंदुस्थानीच्या नावाने एखादी अनास्थी
अनअस्तित्वातली भाषा सरकवून देणे आणि ते का तर मुसलमान प्रसन्न होतात म्हणून, हा गांधीजींनी केलेला अत्यंतिक जातीविद्वेषवाद होय. हा सर्व आटापिटा का तर हिंदू मुस्लिम एकता साधण्यासाठी. घटना क्रमांक 14. वंदे मातरम गाऊ नका. गांधीजीच्या मुस्लिम प्रेमाच्या काळात आणि मुसलमानांचे नेतृत्व करण्यास मिळावे या त्यांच्या हव्यासात हिंदूंच्या भावभावनांचा अवमान होत होता. त्याची आणि सत्य आणि न्याय याची त्यांना चाड नव्हती. असे वर्तन करणे हीच महात्मिक उदारतेची खूण होती. काही मुसलमान वंदे मातरम या सर्वमान्य राष्ट्रगीताचा तिटकारा करीत. हेच त्यांचे कृत्य मुळाचे निंद्य होते. पण त्या विरोधाचा मान करून जेथे शक्य झाले तेथे गांधीजींनी वंदे मातरम म्हणणे त्वरित थांबविले. एक शतकभर हे पद्य बंगाली बंधूंना अतिशय स्फूर्तिप्रद ठरले आहे. त्या गाण्याने ते लोक आपल्या देशासाठी एकत्वाने उभे ठाकले आहेत. वर्ष 1905 मधील वंगभंग विरोधाच्या आंदोलनात या गीताला विशेष महत्त्व आले. त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. असंख्य सभातून त्या गीताच्या तालात बंगाली तरुणांनी राष्ट्रभक्तीची प्रतिज्ञा घेतली. आपले जीवित तरुणांनी मातृभूमीला अर्पण केले. ब्रिटिश राज्यकर्त्यांना या गीतातील सरळ अर्थ उमगला नाही. त्याचा अर्थ आहे की हे मातृभूमी, तुला वंदन असो. पण अर्थ न उमगल्याने 40 वर्षापूर्वी शासनाने वंदे मातरम गीताला बंदी केली होती. त्यामुळे उलट त्या गीताची लोकप्रियता सर्व देशभर फैलावली. काँग्रेसच्या आणि दुसऱ्या सर्व राष्ट्रीय मेळाव्यात ते गीत म्हटले जाऊ लागले. पण एखाद्या मुसलमानाने त्या गीताच्या गायनास विरोध करताच गांधीजींनी त्या गाण्यामधील राष्ट्रभावना धुतकारली. हे गीत राष्ट्रगीत म्हणून म्हटले जाऊ नये असा आपला हेका त्यांनी काँग्रेसच्या गळी उतरविला. वंदे मातरमच्या ठिकाणी रवींद्रनाथ टागोरांचे जनगणमन हे गीत राष्ट्रगीत म्हणून माना असे आम्हाला आज सांगितले जाते. वंदे मातरम या जागतिक प्रसिद्धी पावलेल्या स्वातंत्र्यगीतावरील या निर्लज्ज दडपणापेक्षा अधिक हीन आणि दमनीय घटना कोणती असू शकेल काय? आणि तीही केवळ एखाद्या अडाणी जातीद्वेषी त्या गीताचा तिटकारा करतो म्हणून. त्या अडाण्याला ज्ञान देणे आणि त्याचा त्या गीताविषयीचा दूषित ग्रह घालविणे हा त्यावर खरा उपाय होता. पण आपल्या असीम लोकप्रियतेच्या 30 वर्षाच्या कालखंडात गांधीजींना जे आचरण्याचे कधी धैर्य झाले नाही असे ते धोरण ठरले असते. हिंदू मुस्लिम एकतेची त्यांची कल्पना होती शरणागती, लांगुल चालन आणि मुसलमान जे जे मागतील त्याचे दान. ती स्वप्नील एकता कधी आलीही नाही आणि येण्याची शक्यताही नाही. घटना क्रमांक 15. शिवबावणीवर बंदी. शिवबावणी ही एक 52 कडव्याची सुंदर काव्यधारा आहे. शिवाजीचा महान प्रभाव आणि शिवाजीचे हिंदू धर्माचे केलेले कल्याण याचे सुंदर चित्रण त्या काव्यात आहे. भूषण या हिंदी कवीने ते केले आहे. गांधीजींनी या काव्याच्या सार्वजनिक अवलोकनाला किंवा गायनाला प्रतिबंध केला. त्या कवितेतील एकाचे सार आहे, शिवाजी झाले नसते तर सर्व हिंदुस्थान इस्लाममय झाला असता. काशी जी की कला जाती, मथुरा मशीद होती, शिवाजी न होते तो सुन्नत होती चपकी. त्या सुंदर साहित्य सरितेतून लक्ष लक्ष समकालीन लोकांना उत्साह मिळे, इतिहासाचा अभिमान वाटे. गांधीजींना ते काहीच नव्हते. ही तर हिंदू मुस्लिम एकता होती. घटना क्रमांक 16. सुरावर्दीवर पांघरून. लॉर्ड वेव्हल यांनी पंडित नेहरूंना प्रांतिक शासन यंत्रणा स्थापित करण्यासाठी पाचारण केले. लीगने त्यात सहभागी होण्यास नकार दिला. पंडित नेहरूंनी स्थापित केलेल्या कोणत्याही शासन यंत्रणेविरुद्ध प्रत्यक्ष निषेध कृती करण्यासाठी लीगने समिती उभी केली. दिनांक 15 ऑगस्ट 1946 ला म्हणजे पंडित नेहरूंनी सत्ता ग्रहण करण्यापूर्वी 2-3 आठवडे कलकत्त्याला हिंदूंचे प्रचंड हत्यासत्र चालू झाले. ते 3 दिवस अप्रतिहत चालू राहिले. कलकत्त्याच्या स्टेट्समन या वृत्तपत्राने त्या दिवसाची भीषणता रेखाटली आहे. जे शासन नागरिकांच्या अशा हत्यांना मोकळीक देते ते शासन अपदस्थ केले पाहिजे असाही निर्देश होता. पण समाजवादी म्हणविणाऱ्या राजपालाने भारतविधीच्या धारा 93 प्रमाणे स्वतःकडे राज्य यंत्रणा घेण्यास नकार दिला आणि गांधीजी कलकत्त्याला गेले.
हत्याकांड प्रसविणाऱ्या त्या व्यक्तीशी त्यांना विचित्र मैत्रीचा सौदा केला. त्यांनी विचित्र मैत्रीचा सौदा केला. खरे म्हणजे त्यांनी सुहरावर्दीसाठी आणि मुस्लिम लीगसाठी मध्यस्थी केली. त्या हिंदूंच्या हत्याकांडाच्या 3 दिवसात प्राणहानी आणि वित्तहानी टाळण्यासाठी आरक्षी दलाने काहीच उपाययोजना किंवा हालचाल केली नाही. प्रत्यक्ष विधीच्या सावलीतच हाहाकार माजला होता. पण गांधीजींना त्याचे काय? त्यांच्या दृष्टीने सुहरावर्दी प्रशंसनीय मूर्ती होती. त्यापासून गांधीजींना परावृत्त करणे कोणाला शक्य नव्हते. सुहरावर्दीला त्यांनी प्रकटपणे हुतात्मा शहीद म्हणून संबोधले. 2 महिन्यातच नवाखाली आणि टिप्पेरा भागात मुसलमानांनी हिंदूंचे क्रूर हत्यासत्र चालवले. ते आश्चर्य यात काय? 30 सहस्त्र हिंदू स्त्रियांना बळाने मुसलमान केले. आर्य समाजाचे हे प्रतिवृत्त आहे. व्रणित किंवा ठार केलेल्या हिंदूंची संख्या 3 लाख होती. कोट्यावधी रुपयांची मत्ता लुटली गेली, जाळली गेली. मग गांधीजींनी एकाकी नवाखालीचा दौरा ठरविला. ते जेथे जेथे गेले तेथे ते सुहरावर्दीने त्यांना संरक्षण दिले हे सर्व ज्ञात आहेच. त्या संरक्षणाच्या छायेतही गांधीजी नावाखाली जिल्ह्यात जाण्यास धजले नाहीत. सुहरावर्दी मुख्यमंत्री असतानाच हा सर्व हल्लकल्लोळ, ही संपत्तीची लुटालूट नासधूस झाली होती. अशा समाजद्रोही आणि जातीद्वेषी विषाने बरबटलेल्या आग्यावेतळाला गांधीजींनी पदवी दिली शहीद.